तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलवर. सांगत पण नाही का ब्लॉग सुरू करते असं ढकललं डायरेक्ट. आणि आता आम्ही तर चाललोय वाड्यावर, कारण इतकं ऊन तापतंय. मला वाटलं थोडस जाऊ फिरून येऊ. आणि याची धनिया पाहू, धनियाला मी काय केलं माहितीये का, ऑडियन्स झाले 4 दिवस धने लावून ये ना, भिजू घातले पहिले 1 दिवस, सर्व काही केलं प्रोसेस, तरी पण धनिया अजून आले नाही, कोथिंबीर अजून आली नाहीये. तर असं विचार करतोय आज नाही का मिरच्या लावू थोड्याफार, आणि नाही का गाडी पण वॉश करायची, तर गाडी वॉश करू. गाडी तर अशी झाली आमची गाईज, माहिती का, जशी नवी गाडी आणली ना तशी धुवायला धुतलीच नाही. इतकी धूळ बसलेली, इतकं गरम होतं आतमध्ये, आणि कवर पण इतकं घाण झालेलं आहे आमच्या गाडीचं. तर पाणी पण नव्हतं आमच्या ऑफिसवर. तर मग आज चालली, आज हाय वाटते पाणी, तर पप्पा पाईप लावून देणार आहे आणि हे धुणार आहे गाडी आज. तर आज गाडी आमची वॉश होणार आहे. आणि याचा धनिया पण पाहू, धनिया उगलाय की नाही. घेते काय इथून काय केलं ते मिरची? नको मिरची मी सुकली ना, तर मिरची मी ना बी लावणार आहे घरी. ती नंतर मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, आताच नाही. कारण मी पण मागच्या वेळेस तू पण लावल्या, तू पण तुझ्या पण नाही आल्या. तर मी तसं नाही करणार ना, घरी पहिले एका बॉईल मध्ये याच्यामध्ये टाकणार आहे, काहीतरी घेणार आहे मी एक सामान, आणि थोडस रोप यासाठी मी त्यात बिया टाकणार आहे, माती घेणार इथून आपल्या ऑफिस कडून. आणि मिरच्याचं रोप फक्त एकच बी लावून पाहणार आहे. फक्त मी 4-5 मिरच्या असे रोप टाकणार आहे, बी त्याचं, आणि पाहणार आहे. आता यायचं पाहू धनिया यायला आलं की नाही. तर चला, लय गरम होतं. पप्पाला विचारलं मी आज, विचारलं तर चल जाऊन पाहू. थंड पण वाटते मस्त वाड्यावर, घरामध्ये असं बोर झाले बसून म्हणजे गरम. आणि आमचा पुढे गेलेला आहे, मम्मी आणि पप्पा समोर गेलेले, किट्टू पण समोर गेलेला आहे. आम्ही आता 2 जण चाललोय गाडीनं. चलो इकडं बघा चाललंय. अजून ना गाडीचं हे धुतलं नाही, म्हणजे पाईप चालू नाही केला अजून गाडीचा. आणि साहेब सगळं सामान काढते बाहेर. ती कवर पाके झालेली आमची, याला पहिले धुवून काढ नाही, लय घाण झालेली कवर सीटचे काढे खालची. झटकणं चालली गाडी. मदत करू का दर्शी? नाही का बसून राह तू. बापरे, बसून बस. ते तर बसणारच आहे मी, कारण मी इकडे हवा घ्यायसाठी आलेली. घरात गरमी होती त्याच्यामुळे, गाडीत तितकी गरमी होती माहिती का ले. आणि मला काही धुता नाही येणार गाडी, त्याच्यामुळे तुम्हाला धुवा लागणार पुरी गाडी. आणि गाडीचे मालक तुम्ही, गाडी का नाही धुणार तुम्हीच? मला थोडी लेडीजचं काम थोडी असतं गाडी धुणं. हा धुवा मग. ते बंद कर दरवाजा. आतून सगळी साफसफाई झाली आहे. आता बाहेरून चालणार, नंतर काढणार आहे. आता अशी घाण आहे, डायरेक्ट चेकपक करून दाखवा. आता बघ ना, पहिले त्याला कपडे घालतो मग आंघोळ करतो. कपडे पहिले कवर धुवा मस्त. कपड्यांची आंघोळ नाही घालता येणार, कारण की नाही का गाडीची पण हे काय इज्जत आहे. घटिया सोच. पहिले तिला कपडे घालून आंघोळ करतो, कारण की कॅमेरा सुरू आहे. कपडे म्हणजे आता तुम्हाला समजेल, हे कपडे तिचे. आणि आता धुतल्यावर कवर टाकायची रोज पण. बरं, कपडे घालू दे पहिले तिला, सगळेजण बघतील. गाडी धुतात ना का. आता कपडे घातलेले गाडीला, आता बाय कपडे घालून मस्त. हे कारण की नाही का एकदम खराब, बेल्ट लावून टाका जरा केस. नाही केस खाली खराब झालेलं ना, त्याच्यामुळे नाही का याच्या वरतून पाणी मारतो, म्हणजे कसं सगळं निघून जाईल. शॅम्पू टाका 1-2 याच्यावर. शॅम्पू दिला मी तुम्हाला. हे बघ गाडी काय आंघोळ घालणं चालू डायरेक्ट गाडी. माती चालली, भारी स्मेल येतोय. एकदम शॅम्पू नाही टाकायचे याच्यावर. विशाल खरंच जास्त कमी आहे आज काम करत. मी टाकू का मग घ्या पाणी? बरोबर केलं ना. तशी धुता नसती आली ती अशी. हा हे पहा हाताने निघून डायरेक्ट आता कपडा घेऊन चाललाय. चोळा त्याला असतो त्यात धुणे निघत नाही ती.
वरती चालू म्हणून चाललोय वरती जाऊन पप्पाला बोललंय हा ये शॅम्पू लावू का घालून रोज हँडल पुसून दे. एकच राहिला आता शॅम्पू हा फेकू फेक ना मम्मी गाडीवर फेकून दे. ते बा गाडीवर चिपकली आता मस्त चप्पक झाली आपली गाडी किट्टू आता तरी ब्ल्यू कलर घेतला असं ब्लॅक मधून तरी खराब होतीच व्हाईट तर होत होती आपली गाडी पण आता खराब नका होती बरं आता होत द्यायची नाही. आता तुम्हाला बटन दाखवून दिलंय पाईप दाखवलंय ना हा पाईप इथंच असते गाडी धुणाऱ्याला दाखवा जे गाडी धुताय ना मला त्यालाच ना कारण ते बोलतात की मी गाडी धुवायला तयार आहे मला कोणी पाईप लावून देत नाही त्याचा मालक आहे तो इथं मग सगळं यायचं विचारायचं पाईपला काय विचारायची गरज आहे लोकांना सांगा बोरिंग स्वतःची मग हा? पाईप घ्यायचं आणि स्वतःला लावायचं धुईशी माहिती राहू द्या ना याने. सगळं पाहिजे सगळं माहित पाहिजे मग गाडी धुवायची ना दर्शी कोणात लावायची नाहीची घरी हा ना चकबक ठुलक चांगलं राहतं सगळ्याच्या गाड्या स्वच्छ असतात विशाल करायचं सगळा घाम निघलाय पण गाड्या भेटलं पहिले गाडीत नव्हतं ना आपलं असं पाय ठेवायला होतं बंद करा पण बघितली मस्त गाडी स्वच्छ झाली आता सुक्या कपड्यांपासून घ्यायची हे बघा आमची नवीन गाडी कशी नवीन दिसते बघा आता विशाल खराचा सगळा घाम निघलेला इकडं गाडी ते रे पाणी आणलेले पाणी आणलंय काय पाणी आणलं तुम्ही साहेब नाही तर धने लावेले आले पोहता आपण हे बघ ना कुठे हे छोटा हे एक छोटा आहे बघ हे बघ हे एक कुठे हे हे दिसत नाही अहो, गवत आहे ते छोटालं त्याला गवत पाणी नाही देणं गं चालू आहे ना ते गवत येत ते वरती त्याला गवत बिना लावता येत हा, काय नाही येत हा ते इकडे पाणी टाकतो ना त्यामुळे जरा एक बी त्याचं लावा. ही, काय डांगर आहे डांगर तिथं लावा याच्यात बस का अजून करू काय लावायचंय पण आता इथं गणे झाले परत लावायचे धनेच लावू दे थांब 10 दिवस हळद थांब हा कुठल्या हळद हा हे इथं धने आणले डबल विकत आणले तुम्ही धने हा आता पाहू दे तेल वगैरे आहेत का 1 किलो आणले होते आणि घे तिकडे. ते लागलंच नाही मग आता तुम्ही भिजून घालायची धने ती नाही काय करायचं त्यांना माहिती आहे. लावायला काळात लावतो एक मी पण त्या ग्लास मध्ये माती ठेवली मला घरी न्यायची त्याच्यामध्ये मिरचीचं रोप टाकायचे किट्टूच पप्पा मस्त धने लावते ते आणि मी मस्त फ्रुटी पिते इथं बसून फ्रुटी आणली माझ्यासाठी आणि किट्टू दादासाठी मग काय आहे ते माझं आहे. अरे हा माझा आहे आता डबल एकदा साहेब हे लावते ते धने हे बा एवढेच टाकू पहिले दे दे ते सर्व टाकून काय नाही. पहिले थोडीशी टाकू द्या ना आले तर एवढेच जाऊ दे. येऊ दे टाकून बदे टाकून सगळे टाकून तेवढे कोथिंबीर आपल्याला किती दिवस जाईल मग नंतर आणायचं नेहमीच एका बीच दुकान आहे तिथून नेहमीच आणायचं आणि टाकत राहायचं ह्या साळ करावं लागते का चौकनी बस आता माती टाकायची म्हणे का हा जास्त नाही का दिसू द्यायची धने का कसं नाही दिसू द्यायची थोडी थोडी माती देतून टाकून वरती. जास्त बुजायची नाही पण त्याला मग येत नाही असं वाटते मला किती दिवसात येते धने काय माहित नाही आता हे येते ती बाई म्हणे ना 7-8 दिवसांनी येते 7-8 मग हे पण आहे ना आपले ते पण 7-8 दिवसांनी म्हणल्यावर याला खत टाकावं लागतं का शाना बिनाचं हा मग टाकू जाऊन पाणी टाकावं लागतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुमचा राऊंड झाला पाहिजे हा हा चप्पल तरी घालायची होती हो जाऊ दे आता शेतकरी चप्पल नाही तर झाले इथं काच पाहिजे तुम्ही किती आहे पण काय नाही काच कोणी काच करते ना आपल्याला वर काच